स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. वनिता कुलकर्णी. ही दिवसाची सुरुवात आहे वागेश्वर मंदिर वाघोली. तर सकाळी सकाळी आम्ही दर्शन घ्यायला गेलो होतो. त्यात दर्शन झाल्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर अगस्त्यचं रूटीन चालू होतं. तर तो मला शिकवत होता की संत्री कशी सोलावी. तर तो मला सांगत होता की कशा पद्धतीने मम्मा आपण हे संत्री सोलू शकतो. सगळं ट्युटोरियल देत होता मला तो व्यवस्थित, आणि छान सोलत होता तो ॲक्च्युली. कारण स्कूलमध्ये त्यांना एक प्रोजेक्ट होता, तर जो स्कूलमध्ये त्याने अभ्यास केला होता तो घरी येऊन मला शिकवत होता. आणि ही चांगली गोष्ट आहे त्यांच्या स्कूलची की प्रत्येक लिटिल थिंग्स ते शिकवतात. आत्ता अगस्त्य ज्युनियर KGला, आणि प्रॅक्टिकल बेसिसच खूप जास्त गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. त्यांच्या स्कूलबद्दल ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. कारण या एजमध्ये 0 to 5 एजमध्ये त्यांना जितकं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही द्याल तितके ते लवकर ग्रो करतात आणि चांगल्या गोष्टी शिकतात. तर त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी मलाही शिकायला मिळतात. आणि खूप बोलका आहे तो. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट शेअर करत असतो आणि त्याचा एक्सपिरियन्स तो बोलून सांगत असतो. ही एक चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये. इकडे त्याचं काउंटिंग पण सुरू आहे. जे काउंटिंग त्यांना फॉरवर्ड काउंटिंग, बॅकवर्ड काउंटिंग वगैरे शिकवलं असेल स्कूलमध्ये, ते तो याच्यावरती अप्लाय करत होता. आणि मला सांगत होता की कसं आपण काउंट करू शकतो, किती पीसेस आहेत संत्रीचे हे ते झाल्यानंतर त्याचं सुरू होतं अभ्यास नाही करायचा किंवा काय, खेळायला जायचं. याच्यानंतर मी मिंत्रावरून एक लेहंगा मागवला होता ब्लॅक कलरमध्ये. तर त्याचं अनपॅकिंग करते मी, तुमच्यासमोर दाखवते याची क्वालिटी. तर प्राईसच्या मानाने खूपच सुंदर मटेरियल आलं होतं याचं. एकदम कम्फर्टेबल आणि ब्रिदेबल मटेरियल आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्की तुम्ही सांगा आणि कमेंट करा मला. मी तुम्हाला लिंक पण शेअर करेल. हा जो लेहंगा आहे मला वाटतं 1000च्या आतमध्येच मला भेटला होता, 1000च्या आतमध्ये. खूप सुंदर मटेरियल आहे आणि त्याच्यासोबत दुपट्टा पण आला आहे. तुम्हाला मिसमॅच करून जर दुपट्टा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. खूप सुंदर लुक येतो याच्यामध्ये. त्यानंतर ट्राय केल्यानंतर अगस्त्यसाठी मला लाडू बनवायचे होते. तर इकडे मी सगळ्या प्रकारचे सीड्स घेतले होते, ड्रायफ्रूट्स घेतले होते. तर ते थोडे ड्राय रोस्ट केले कढईमध्ये छान, आणि थोडे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतलं हे सगळं. आणि त्याचबरोबर खजूर, म्हणजे दुसरं काही स्वीट टाकलं नव्हतं. नॅचरली बॉन्डिंगसाठी तूप आणि खजूर टाकले होते. तर या ठिकाणी अगस्त्य मला मदत करत होता, हेल्प करत होता की मम्मा मी पण तुझी हेल्प करतो. त्यानंतर अशा पद्धतीने आमचे लाडू बनून तयार होते. खूप खूप छान लागतात टेस्टला, आणि प्रत्येकाने दिवसातून एकदा हा लाडू खाल्ला मम्मा तर वालन कुठे हेअर पण चांगले होतात, आपल्यासाठी पण चांगलं आहे. त्यानंतर मी इथे ट्राय करत होते तो ड्रेस. ट्राय केल्यानंतर असा दिसत होता तो. नक्कीच मला सांगा मी कशी दिसते या ड्रेसमध्ये. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. कदाचित माझ्यावरती थोडंसं वजन वाढल्यामुळे इतकं लुक तुम्हाला समजून येत नसेल, किंवा माझ्या कर्ली हेअरस्टाईल थोडी केली नव्हती मी. त्याच्यानंतर ॲज युजल सनसेट फ्रॉम माय विंडो. आणि जर नक्कीच मला चॅनल आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा मोर व्हिडिओजसाठी. थँक्यू व्हेरी मच.